मार्चला बोल बोल राणी हा सिनेमा रिलीज झालाय आणि तो मी पाहिलाय. मला कसा वाटला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. एकीकडे मराठी चित्रपटसृष्टी 100 करोडची उडाणे घेत असताना त्यातच बोल बोल राणी सारखा एक चित्रपट येतो जो या सगळ्या चित्रपटांच्या लीग मधनं एकदम वेगळा, एकदम हटके असा चित्रपट आहे. फिल्मच्या कथेबद्दल जर का बोलायचं झालं आणि स्पॉयलर जर का द्यायचे नसले ना, तर ही एक मर्डर मिस्ट्री आहे. पण मर्डर मिस्ट्री ही अतिशय वेगळ्या प्रकारची मर्डर मिस्ट्री आहे. सृजनपूर नावाच्या गावामध्ये माया नावाच्या एका महिलेने एक मर्डर केलेला आहे. आता तो मर्डर कसा केलाय त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला सुबोध भावे हे त्या गावामध्ये जातात. जर्नलिस्ट आहेत सुबोध भावे, आणि ते ह्या कथेचा म्हणजे ह्या मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात आणि त्या गावातल्या लोकांना भेटायचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. कारण प्रत्येक जण हा खूप शॉक्ड आहे ह्या जे कथानक झालं किंवा जी घटना झाली आहे त्याने प्रत्येक जण शॉक आहे. तो सुबोध भावे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की एक्झॅक्टली काय झालं होतं. आणि ह्याच सगळ्यांमध्ये आपल्याला आपल्यासमोर 3 वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह येतात. माया नावाची ही जी स्त्री आहे त्या गावात राहणारी, आणि तिचं लग्न एका सावकाराबरोबर करून देण्यात आलेलं आहे आणि तिच्या आयुष्यामध्ये तिसरी व्यक्ती देखील आहे आणि ह्या तिघांमध्ये चालणारी ही कथा आहे. या तिघांपैकीच एकाचा मर्डर होतो आणि तो कोणाचा होतो, काय होतो, कसं होतं आणि त्याचा सुबोध भावे त्याचा काय शोध लावतात हे सगळं तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच पाहावं लागेल. आता बोलूया या चित्रपटांमधल्या कलाकारांच्या परफॉर्मन्सेस बद्दल. सगळ्यात आधी सुबोध भावे यांचं जे कॅरेक्टर आहे ना, हे कॅरेक्टर एक जर्नलिस्ट आहेत ते, जसं मी म्हटलं सुरुवातीला. पण मला पर्सनली असं वाटलं की यांचं कॅरेक्टर हे अतिशय सरफेस लेवलला लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यावर फार जास्त काम केलं गेलेलं नाहीये, कारण खूप गोष्टी ऍडजस्ट केलेल्या किंवा अज्युम केलेल्या, ग्रांटेड घेतलेल्या आपल्याला दिसतात. जे त्या बिल्डिंगमध्ये जाऊन जिथे ते शोध घ्यायला जातात त्याचं काही असं कनेक्शन, लॉजिक आपल्याला सापडत नाही. आणि त्यांचा जो शोध आहे, तपास आहे, तो आपल्याला इन डेप्थ वाटत नाही. म्हणजे अतिशय वरवर चालणारा असा तपास वाटतो आणि थोडेफार जड डायलॉग त्यांना दिल्यामुळे तपास होईल असं आपण म्हणू शकत नाही. त्यांच्या तोंडी काही डायलॉग्स दिले गेलेले आहेत ज्यातनं ह्या अख्ख्या म्हणजे पूर्ण तपासाचं कन्क्लुजन सांगायचा प्रयत्न केला गेलाय. बट ऍक्च्युअली जे तपास करतात तो फारच कमी आणि फारच थोडासा असं मला वाटलं. आता बोलूया ह्या उरलेल्या 3 कॅरेक्टर्स बद्दल. संभाजी ससाणे हा जो ऍक्टर आहे, हाही या चित्रपटामध्ये आहे आणि याच्या वाट्याला आलेली जेवढे थोडेफार सीन्स आहेत हे त्याच्या परीने त्याने मला वाटतं अतिशय योग्य पद्धतीने डिलिव्हर करायचा प्रयत्न केला. बोलूया चिन्मय मांडलेकर यांच्याबद्दल. मला वाटतं यार, ह्या अख्ख्या चित्रपटामध्ये 2 कॅरेक्टर जे स्टँड आउट करतात किंवा दोघांनी अतिशय उत्तम परफॉर्मन्स चोपला, त्यापैकी एक चिन्मय मांडलेकर आहेत. तिन्ही पर्स्पेक्टिव्ह मध्ये, तिन्ही कॅरेक्टरमध्ये त्यांनी अतिशय उत्तमपणे स्वतःला प्रूव्ह केलं आहे. त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचा मॅनरिझम्स आहेत किंवा त्यांचं स्क्रीन प्रेझेन्स आहे ना, तो ह्या कॅरेक्टरला अतिशय साजेसा असा आहे आणि त्यामुळेच त्यांची एक भूमिका ही आपल्या लक्षात राहते, आपल्या बरोबर राहते आपण जेव्हा फिल्म पाहून निघतो तेव्हा. आणि आता बोलूया या फिल्मची राणी म्हणजे माया ह्या कॅरेक्टर बद्दल. सई तामणकर बद्दल मी अनेकदा बोललोय आणि ह्या चित्रपटात तिने पुन्हा एकदा प्रूव्ह केलंय की बॉस, एक उत्तम कलाकार जो आहे किंवा एक उत्तम जो ऍक्टर आहे त्याला किती भूक असते वेगवेगळ्या भूमिका करण्याची. ह्या एकाच चित्रपटात सई तामणकर आपल्याला 3 वेगवेगळे रोल करताना दिसते आणि तिन्ही वेगवेगळ्या रोलमध्ये ज्या शिताफीने तिने ते परफॉर्म केलेत किंवा ज्या शिताफीने तिचे एक्सप्रेशन्स आहेत, तिचे डोळे जे बोलतात, बॉस एक एक गोष्ट, एक एक मोमेंट ती मला असं वाटतं ह्या अख्ख्या कॅरेक्टरच्या, तिन्ही कॅरेक्टर्सना ती जगली आहे. आणि ती म्हणजे तुम्हाला बघावं लागेल, कारण ज्या पद्धतीने ही फिल्म शूट देखील केली आहे ना, तो खूप मला वाटतं आर्टिस्टचं कसब देखील लागलं असेल ज्या प्रकारे ही फिल्म शूट केली गेली आहे. आणि त्यामुळे ते एक्सप्रेशन्स होल्ड करून ठेवणं किंवा त्या एक्सप्रेशन्सना धरून राहणं, अनेक गोष्टी चालल्यात मनामध्ये किंवा अनेक गोष्टी त्या घरात तर घडतायत पण आजूबाजूला देखील घडतायत, त्याचं भान असणं, हे सगळं चेहऱ्यावर आणणं यार सई तामणकरच करू शकते. आणि मला वाटतं एक उत्तम अभिनेत्री आहे हे सई तामणकरने पुन्हा एकदा त्याच्यावर स्टॅम्प मारलाय बस. आता बोलूया चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल. सिद्ध विंचुरकरने ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आणि मला वाटतं स्क्रीन प्ले हा अतिशय वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या प्रकारे केला गेलेला आणि प्रत्येक गोष्ट पाहताना आपल्याला वेगळे पण जाणवतं. आणि मला वाटतं खूप इंटेलिजंट
डिरेक्टरच हे करू शकतो. अशा प्रकारची फिल्म आणू शकतो आपल्यासमोर, अशा प्रकारचा स्क्रीन प्ले आणू शकतो आपल्यासमोर. आणि त्यामुळे मला वाटतं सिद विंचुरकरचं नक्कीच कौतुक करायला हवं. एक वेगळे चॅलेंज घेत एक वेगळ्या प्रकारे हाताळत आपल्याला एक वेगळं कथानक, म्हणजे युज्युअल कथानक असू शकतं, अशा स्टोरीज आपण पाहिल्यात आधी, पण ज्या प्रकारे ती प्रेझेंट केली गेली आहे, ज्या प्रकारे त्यातला डिरेक्टर आपल्याला दिसतो, मला वाटतं सिद विंचुरकरचं खूप कौतुक करायला हवं. बाकी ह्या चित्रपटात कॉस्ट्युम टीमने उत्तम काम केलेलं आहे. खूप खूप उत्तम दिसली आहे सई त्या तिन्ही रोलमध्ये. आणि अदरवाईज बाकी कॅरेक्टर्सचे पण जे कॉस्ट्युम्स आहेत, त्यांचे लुक्स आहेत, हे खूप उत्तम झालेले आहेत. या व्यतिरिक्त ह्या फिल्मचं म्युझिक आहे ना, हेही तुम्हाला अनयुज्युअल वाटेल, कारण बऱ्याच जागी ही फिल्म खूप मिनिमल म्युझिक आहे बॅकग्राऊंडला, किंवा सायलेन्स आहे, आणि तोच खूप काम करताना आपल्याला दिसतो. आणि जिथे कुठे बॅकग्राऊंड स्कोर आहे, तोही अतिशय साजेसा असा बॅकग्राऊंड स्कोर आहे ह्या फिल्मचा. फ्रेंड्स, हा होता रवीचा रिव्ह्यू ऑन फिल्म बोल बोल राणी. चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, माझा रिव्ह्यू अनेक लोकांबरोबर शेअर करा, आणि आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.